नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्हाला काहीच जमणार नसेल तर तुम्ही फक्त या गोष्टी करा. स्वामी तुमच्यावर या गोष्टींनीच प्रसन्न होणार आहे. मित्रांनो, अक्कलकोट स्वामी महाराजांची पुण्यतिथी यावर्षी 15 एप्रिल बुधवारच्या दिवशी आहे. स्वामी भक्तांसाठी, स्वामी सेवेकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र, पावन आणि सगळ्यात मोठा दिवस हा दिवस मानला जातो. या दिवशी स्वामींच्या मठात, स्वामींच्या केंद्रात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. पारायण वाचन होते, स्तोत्र वाचन होते, उपासना होतात, सेवा होतात. भक्त आपल्या परीने, आपल्या इच्छेने, आपल्या शक्तीनुसार जी काही होईल ती सेवा करत असतात. तुम्हीही सेवा करा, तुम्हीही कार्यक्रमांमध्ये आयोजित व्हा, तुम्हीही जवळच्या स्वामींच्या मठात, केंद्रात जाऊन स्वामींचे दर्शन घ्या. घरी राहून स्वामींची सेवा केली तरी चालेल. परंतु आजकाल या धावपळीच्या जीवनामध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये व्यवसाय, व्यापार आणि भरपूर धावपळ माणसाची होते. त्यामुळे भरपूर लोकांना वेळ नसेल. मग ते विचार करतील की माझ्याकडे वेळ नाही, मग मी काय करू शकतो, मी काय करावं जेणे स्वामी प्रसन्न होतील. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. तुम्ही काही गोष्टी करू शकतात. या गोष्टी सोप्या आहेत. सकाळी लवकर उठा, अंघोळ करा आणि शुद्ध व्हा. शुद्ध झाल्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरासमोर, स्वामींच्या समोर, मूर्तीसमोर, फोटोसमोर बसा, अगरबत्ती, दिवा लावा, अखंड दिवा लावा आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. हा जप तुम्ही माळ असेल तर माळेने केला तरी चालेल किंवा टाईम लावून 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं केला तरी चालेल. माळ नाही घेतली तरी चालेल, माळेने केला तरी चालेल. आणि जमलं तरच श्री स्वामी चरित्र सारामृत हे पारायण आहे. याचे तुम्ही 21 अध्याय वाचू शकता. जर जमलं तर वाचा आणि जमत नसेल किंवा वेळ नसेल तर नाही वाचलं तरी चालेल. फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करत राहा. संध्याकाळी पण सारखाच देवघरासमोर बसा आणि जप करा. गरजूंना या दिवशी तुम्ही 5-10 रुपयाचा, काही पैसे नाही, खाण्याच्या गोष्टी, काही नाश्ता, जेवण, धान्य, केळी, दूध जेही तुम्हाला वाटेल ते तुम्ही दान करायचे आहे. आणि स्वामींच्या चरणी, स्वामींच्या जवळच्या मठात, केंद्रात जाऊन स्वामींच्या चरणी त्यांच्या आवडीचे फुलं, चाफ्याचे फुलं मिळाले ते चाफ्याचे फुलं अर्पण नक्की करा. ही सोपी कामं आहेत, या सोप्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही नक्की करू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.